कारण मी तळागाळात काम करते, मी वस्त्यांमध्ये जाते, वस्त्यांमध्ये माझा संपर्क आहे आणि एकदा कळलं ना, की ह्यांच्याकडे गेलं की आपली फाईल होते, आपल्याला 20,000 मिळतात. 1 ते 20,000 हे पैशाचं आकर्षण असतं. तुमच्या माझ्या दृष्टीने कदाचित 2,000 ही छोटी रक्कम असेल, पण त्यांच्यासाठी ना ही योजना मोठी आहे. पण ते माउथ टू माउथ पब्लिसिटीनी ना, तुम्हाला काही सांगावंच लागत नाही, काही करावंच लागत नाही. आणि त्याच्यानंतर जवळ-जवळ 2,000 महिलांना आपण ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण दिलं, नेल आर्टचं प्रशिक्षण दिलं आणि आज त्या सगळ्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यामध्ये माउथ टू माउथ पब्लिसिटी ही भरपूर होते. मला गरजच लागत नाही आणि माझा नंबर सगळ्यांना ॲक्सेसेबल असतो. कुठल्याही वेळेला आला तरी मी फोन उचलते. कारण एक घरातनंही संस्कार असतात, की मिस्टर पोलीस ऑफिसर, त्यामुळे त्यांनाही वारंवार असं वेळोवेळी फोन येतात, मदतीला जावं लागतं. मग ते आपल्या मनावर ते संस्कार घडत जातात, की नाही समाजाचं आपण देणं लागतो. आपण समाजासाठी जर आपल्याकडे शिक्षण आहे, आपल्यात कुवत आहे, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागतं. मग मी तशी मदत करत असते. नमस्कार. माझं नाव सुप्रिया आहे आणि ज्ञानवार्ताच्या या आमच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं हौशेला मोल नाही तसंच उत्सुकतेलाही मर्यादा नाहीत. अशाच तुमच्या आणि आमच्या उत्सुक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही हा पॉडकास्ट सुरू केला आहे. या पॉडकास्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मनसोक्त गप्पा मारणार आहोत. तर आजच्या आपल्या गेस्ट आहेत वुमन एम्पॉवरमेंटसाठी काम करणाऱ्या रुचिताई. रुचिताई सेल्फ हेल्प ग्रुपच्या मदतीने अंडर प्रिव्हिलेज महिलांसाठी रोजगार किंवा बिझनेस सुरू करण्यासाठी मदत करतात. महिलांना व मुलींना गव्हर्मेंट अफिलिएटेड ग्रांट्सच्या मदतीने शिक्षण देऊन स्वावलंबी बनण्यास मदत करतात. नॅशनलाइज बँकामधून मुद्रा लोन घेऊन छोटा बिझनेस सुरू करायलाही मदत करतात. खूप इंटरेस्टिंग आणि मोटिवेशनल पॉडकास्ट आहे. एन्जॉय. नमस्कार. आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. रुचिताई, आपण सर्वप्रथम सुरू करूया. कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त आहे. छान आहे. आपण प्रेक्षकांना सांगूया की तुम्ही काय करता, अ, तुमचं कामाचं प्रोफाईल काय आहे? मी शासनाच्या विविध योजना असतात, की महिला बचत गट म्हणा किंवा मुद्रा लोन योजना म्हणा किंवा जनधन अकाउंट म्हणा, की तळागाळातल्या लोकांच्या सक्षमीकरणासाठी सरकार भरपूर योजना करतं, की त्यांना लाभ मिळावा म्हणून, त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून. पण त्याचं पेपरवर्क थोडंसं किचकट असतं. म्हणजे या योजना ज्या आपल्या घरी धुणं भांडी करायला येतात, स्वयंपाकाला बायका येतात, महिला येतात. ह्या महिला वर्गासाठी मी ह्या सगळ्या कागदपत्र करणं, फाईल करणं आणि ते शासनाकडे सबमिट करणं, की जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा लाभ त्या गरीब आणि गरजू तळागाळातल्या जनतेला मिळावा. ह्याच्यासाठी मी काम करते. आधारिका समाज विकास संस्था ह्या नावाची आपली NGO आहे. ही महिला बचत गटाच्या महिलांनी मिळूनच बनलेली आहे. त्यांना मी मार्गदर्शिका म्हणून मी काम करते आणि ह्या सगळ्या म्हणजे पहिले तर सांगते की महिला बचत गट म्हणजे काय? तर महिला बचत गट म्हणजे एका एरियातल्या, एका वस्तीतल्या 10 महिलांनी एकत्र यायचं. नॅशनलाइज बँकेत जाऊन आपलं सेव्हिंग अकाउंट उघडायचं. पण ते इंडिव्हिज्युअल अकाउंट नसतं, तर ते 10 महिलांच्या समूहाचं अकाउंट असतं. मग त्या 10 महिलांच्या समूहाला वैभव लक्ष्मी महिला बचत गट किंवा गंगा महिला बचत गट असं एक नाव दिलं जातं. त्या 10 महिलांनी प्रत्येक महिन्याला 100-100 म्हणजे 10 जणींचे मिळून ₹1000 होतात. असे दर महिन्याला ₹1000 नॅशनलाइज बँकेत त्या खात्यात भरायचे आणि मग हे खात्यात 1 वर्ष भरल्यानंतर ह्या सगळ्या महिलांचं रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि इलेक्ट्रिकचं बिल अशी एक फाईल बनवून त्यांचे डिटेल्स बनवून एक BMCचा फॉर्मॅट आहे महिला आणि बालकल्याण विभागाचा. तर BMCला ते सबमिट केली जाते आणि मग हे सबमिट केली की त्याच्यानंतर त्या महिलांना रिव्हॉल्विंग फंड म्हणून ₹20,000 बक्षीस मिळतात. म्हणजे त्यांनी बचत केलेले पैसे पण मिळतात. बँक त्याच्यावर व्याज पण देतं आणि महानगरपालिका त्यांना 20,000 बक्षीस देते. म्हणजे प्रत्येक महिलेला ₹2,000 मिळतात, की तुम्ही गरीब आहात, तरीही तुम्ही शासनाच्या योजनेमध्ये पैसे गुंतवलेत, तुम्ही सरकारवर विश्वास दाखवला आणि त्याचा लाभ म्हणून त्या महिलांना हे बक्षीस दिलं जातं. मग जसजसे बचत गट मग ह्या 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असं हे बचत त्यांनी करायचीच असते. ते ₹20,000 काढून ते आपापसात वाटून घेऊ शकतात.
पण सतत बचत केल्यामुळे ना मग ते 20,000 येतात, त्यांची पण मुद्दल असते. मग त्यांचे पैसे वाढत जातात. मग ते रोजगारासाठी ते किंवा एखादा धंदा, छोटा-मोठा धंदा म्हणजे सुरतवरनं साड्या आणा, त्या विका किंवा छोटं-मोठं काही करायचं असेल तर ते करू शकतात. तर ही बचत गटाची योजना जेव्हा जुने 15-15 वर्ष गट हे जुने झाले, तर मोदींनी सोनचिरैया म्हणून एक योजना आणली, की आपल्या ह्या महिलांनी बचत खात्यांमध्ये एवढं पैसे विश्वास ठेवून बचत केलेली आहे. तर आपले लाडके पंतप्रधान त्यांनी सोनचिरैया प्रोजेक्टच्या नावाने ह्या महिलांच्या बचत गटांना 4 लाख रुपये बिझनेस करण्यासाठी म्हणून दिले. तर हे असं खूप जसं तुम्ही जास्त जास्त ह्याच्यात काम कराल, त्याच्यात तुम्हाला फायदा मिळतो. मग ह्या बचत गटातल्या महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, नंतर आपलं इडलीचं पीठ दळायचं मशीन, ह्या मशीन्स अत्यल्प दरात मिळतात. म्हणजे शिलाई मशीन जर 6,000 ची असेल ना, तर त्या महिलांनी फक्त ₹300 शासनाला भरायचे. म्हणजे फक्त 5% रक्कम त्या मशीनची भरायची आणि बाकी ते मशीन जवळ फुकट त्यांना मिळतं. त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे, त्याच्यासाठी फॉर्म भरायचे असतात. म्हणजे अशा योजना भरपूर आहेत शासनाच्या. म्हणजे सरकार योजना करतं, पण ते तळागाळात पोचत नाही. कारण आता आपण म्हणतो, की आपल्या घरी घरकाम करते. ती जर BMCला 10 फेऱ्या मारायला लागली आणि आपल्या घरात सुट्टी घेतली, तर आपली किती चिडचिड होते. तर मग ह्याचा समन्वय साधण्यासाठी मी काम करते. वॉव! खूप इंटरेस्टिंग आहे. मग तुमचं एक पर्टिक्युलर एक ठीक एक आहे. पर्टिक्युलर बरोबर तुम्ही काम करता का? हां, म्हणजे तुम्ही बरोबर आहे. हां. तुम्ही कुठल्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करता? बरोबर. तसं म्हटलं तर तळागाळातल्या गरीब, गरजू लोकांसाठी मी काम करते. विधवा, निराधार लोकांसाठी काम करते. आता सरकारची विधवा पेन्शन योजना आहे. मग एक विधवा अकाळी तिच्या पतीचा मृत्यू झाला, अवेळी लवकर ती विधवा झाली, तर शासनातर्फे तिला ₹1,000 मिळतात. तिची मुलं 18 वर्षापेक्षा लहान असतील तर त्यांनाही 700, 800 आणि ₹900 मिळतात. म्हणजे साधारण 2,500-3,000 शासनाकडनं तिला मिळू शकतात. पण मग त्याच्यासाठी तिला 10 वर्षाचं महाराष्ट्रातलं वास्तव्य दाखवावं लागतं. तिचा जन्माचा दाखला द्यावा लागतो, उत्पन्नाचा दाखला, वास्तव्याचा दाखला, हे सगळे पेपरवर्क करावे लागतात. मग हे करताना ती बाई कंटाळते. मग हे करताना मी त्यांना मदत करते आणि मग ते पेन्शन, विधवा पेन्शन योजना तिला लागू करून देते. तर मग ह्या प्रकारचं काम करताना निश्चितच आनंद एक वेगळा मिळतो. पण हा सगळा वर्ग आहे तो गरजू आहे, तळागाळातला आहे आणि ह्याच्यात त्यांच्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मग आता राजकीय नेते आहेत, नगरसेवक आहेत, सगळे आहेत. पण जो तो त्याच्या त्याच्या कामात किंवा ते जबाबदाऱ्या त्यांच्या एक वेगळ्या प्रकारच्या असतात. पण हे जे काम असतं ना, हे कोणीच करत नाही. म्हणजे हे आपल्यासारख्या समाजातल्या सुशिक्षित लोकांनी आज मी BCom केलेलं आहे, मी मॅनेजमेंट केलेली आहे, मी टेल्कोमध्ये नोकरी करत होते. पण माझे मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर आहेत. मग लग्न ठरतानाच असं झालं, की तू पण बाहेर, मी पण बाहेर. मग आपल्या मुलांकडे कोण बघणार? म्हणून मी नोकरी सोडली. पण मग नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा आपण हे असं थोडंसं समाजाचं देणं लागतो ना, तर त्याच्यासाठी हे मी करते. मग तुमच्या हाताखाली काही माणसं आहेत, की हे तुम्ही स्वतः नाही, करता? आता हे 200 बचत गट आपण केले उत्तर मुंबईमध्ये, म्हणजे मालाड, कांदिवली, दहिसर, बोरिवली. मग शासनाने, BMCने आपल्याला एक ग्राउंड+2 अशी एक इमारत ₹1 लीजवर दिली, की त्या त्या जागेमध्ये त्या बचत गटातल्या मालकांनी लाडू चिवडा बनवा, पापड बनवा किंवा काही व्यवसाय बनवा. पण आता बाहेर बोरिवली, कांदिवलीला एखादा गाळा घ्यायचं म्हटलं तर इट इज हायली इम्पॉसिबल. बरोबर, त्याचा रेट हो. किती आहे, काय? मग ह्या महिलांना जर रोजगार करायचा आहे, धंदा करायचा, मग त्यांनी कुठे करायचा? मग ती जागा मिळाली. मग ही जागा मिळाली, मग तिथे कसं आपण एक संस्था ह्या महिलांची संस्था स्थापन केली. मग त्याच्यात थोडा वेळ ज्या सुशिक्षित महिला आहेत किंवा त्यांना थोडासा वेळ समाजासाठी देण्यास तयार आहेत. मग त्या पेपर वर्क करतात, फायलिंग करतात, BMCला सबमिट करतात. असं सगळ्यांना त्यांनाच हुशार करणं हेही आपलं कर्तव्य असतं. सगळं मीच एकटी करत बसले, तर मग त्यांचं अपग्रेडेशन होणार नाही. तर मग त्या वस्तीमध्ये काम करताना मी त्यांना शिकवते. हे तुम्ही करायचं आहे. आज मी एक फाईल करून दाखवणार. मग पुढची फाईल त्या करतात, आजूबाजूचं संघटन वाढवतात आणि जिथे अडतं तिथे मी असतेच.
व्हेरी इंटरेस्टिंग. मग हं. तुम्ही ह्या कामात आलात कसे? आता कसं घरात काय 2 मुली आहेत. त्या लहान होत्या, पण मुली म्हणजे खूप छान असतात ना, गुणी बाळ असतात. त्या त्यांचं त्यांचं अभ्यास करतात. सगळं त्यांच्या मागे लागावं लागत नाही. मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर म्हटल्यावर तर बघायलाच नको. ते सकाळी जाणार, ते येण्याची गॅरंटी नसते. सासूबाई एकदम खमक्या आहेत. अजूनही किचन सांभाळतात. त्यामुळे घरी बसून करू काय? आणि मग ते नोकरी सोडली होती. मग घरी असं नुसतं टीव्ही सीरियलमध्ये मन रमलं नाही. मग आजूबाजूचे आता पोलीस खातं असल्यामुळे ना मदत मागायला बरीच लोकं यायची, की आज नवऱ्याने मारलं. सगळ्यांना असं होतं ना, की हां, हिचा नवरा पोलीस आहे. म्हणजे ही आपल्याला मदत करेल, ही माझ्या नवऱ्याला ओरडेल. छोटे-छोटे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करता शासनाच्या योजना थोड्या आल्या. नंतर सहाय्यक आयुक्त प्राची जांभेकर ज्या शासनामध्ये आहेत, तर त्यांची आणि भेट झाली आणि मग त्यांनी ती जबाबदारी देत मग ते संपर्क वाढला आणि आज तर मी सिनेटची सदस्य म्हणजे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून मला पद मिळालेलं आहे आणि ह्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी काम करते म्हणून माझी त्या पदावर अपॉइंटमेंट झालेली आहे. हो, फारच छान. समजा कोणाला तुमच्यासारखं व्हॉलंटिअरचं काम करायचं असेल, हे तुमचं व्हॉलंटिअर बेसिसवरती आहे हो, ना? अगदी 100% हां. मला तर समजा कोणाला तुमच्यासारखं काम करायचं असेल, मग त्याने अ, कुठे सुरुवात करायची? मला फोन करायचा. माझा नंबर सांगा. तुम्ही सगळ्यांना ब्रॉडकास्ट करताय तो द्या. कारण आपल्यालाही जसं काम वाढतं तसं भरपूर लोकांची गरज असते. त्यामुळे द्या, ज्यांना इंटरेस्ट असेल अशा भरपूर महिला आहेत, की मग बँकेत खातं उघडायचं असेल, तर आता ह्या बचत गटातल्या महिला असतात त्यांना फार फॉर्म-बिम भरणं किचकट असतं. मग त्या येतात, त्यांचं बँकेत फॉर्म भरून देतात. म्हणजे बँकेच्या स्टाफचा पण लोड कमी होतो आणि ह्यांचं पण सुसह्य होतं. अशा बऱ्याच महिला आहेत. मग कामाची वाटणी आपण करून टाकतो. मग आता तुमच्या हाताखाली कोण आहे का? हो, हो. आपली चांगली मोठी टीम आहे. अच्छा. जवळ-जवळ 110 महिला आहेत, की त्या ऑनररी आपल्यासाठी काम करतात. ओह! त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त त्या बचत गटातल्याच महिला आहेत. त्या अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना थोडा उत्साह पण आहे. त्यांना इच्छा पण आहे, की आपण आपलं अपग्रेडेशन झालंय. मी त्यांचीच परिस्थिती सुधारली. बचत गट झाले, मग त्यांना मशीन मिळाली. मग त्यांना पिशव्यांचं किंवा विविध शिलाई काम आपण देतो. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून आपण त्यांना मोफत प्रशिक्षण देतो. हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे. मग तो हं. कोर्स केला की त्यांनी सर्टिफिकेट त्यांना मिळतं आणि त्या स्वतःचं दुकान काढू शकतात. ही जी लोकं आहेत, जी तुमच्याकडे येतात, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट कसे करतात? अच्छा, हे महिला बचत गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप. आता सेल्फ हेल्प ग्रुप आपल्या उत्तर मुंबईमध्ये करताना की आज 15 वर्ष मी कार्यरत आहे. आपलं ऑफिस पण आहे. तर बऱ्याच लोकांना कळतं की आहे म्हणजे माझा फोन नंबरच असतो. हं, वेबसाईट हं. वगैरे, वगैरे नाही आहे माझी काही. पण शासनाच्या माध्यमातून पण आता कसं मी काम करते, सेल्फ हेल्प ग्रुपसाठी काम करते. तर शासकीय अधिकारीच असतात आणि म्हणजे महिला आणि बालकल्याण विभागाचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. मग त्यांना पण माझी मदत होते. कारण त्यांनाही शासनाकडनं टार्गेट असतं, हं. की एवढे सेल्फ हेल्प ग्रुप झालेच पाहिजे, एवढे बचत गट दाखवलं नाही तर त्यांना प्रॉब्लेम असतो. मग त्यांना माझ्यामुळे मदत होते, माझी मदत होते. कारण मी तळागाळात काम करते, मी वस्त्यांमध्ये जाते, वस्त्यांमध्ये माझा संपर्क आहे. आणि एकदा कळलं ना, की ह्यांच्याकडे गेलं की आपली फाईल होते, आपल्याला 20,000 मिळतात. 1 ते 20,000 हे पैशाचं आकर्षण असतं. तुमच्या माझ्या दृष्टीने कदाचित 2,000 ही छोटी रक्कम असेल, पण त्यांच्यासाठी ना ही योजना मोठी आहे. आणि त्याच्यानंतर जे शिलाई मशीन मिळतं, घरघंटी मिळते. पण ते माउथ टू माउथ पब्लिसिटीनी ना, तुम्हाला काही सांगावंच लागत नाही, काही करावंच लागत नाही. आणि त्याच्यानंतर जवळ-जवळ 2,000 महिलांना आपण ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण दिलं, नेल आर्टचं प्रशिक्षण दिलं आणि आज त्या सगळ्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आता ब्युटी पार्लरला किती डिमांड आहे? हं. तुम्हाला तर हो. माहितीच आहे की नेल आर्ट 10 नखं करायला 3-3 हजाराचा रेट आहे हो. बेसिक. मग त्यांना पैसाही मिळतो, मोफत प्रशिक्षण मिळतं. मला एक समाधान मिळतं की मी आपल्या लाडक्या पंतप्रधानांची योजना तळागाळापर्यंत पोहोचवली आणि मग ध्येय आपलं साकार होतं ना, मग ती माउथ टू माउथ पब्लिसिटी ही भरपूर होते. मला गरजच लागत नाही आणि माझा नंबर सगळ्यांना ॲक्सेसेबल असतो. कुठल्याही वेळेला आला तरी मी फोन उचलते.
कारण एक घरातनंही संस्कार असतात की मिस्टर पोलीस ऑफिसर, त्यामुळे त्यांनाही वारंवार असं वेळोवेळी फोन येतात, मदतीला जावं लागतं. मग ते आपल्या मनावर ते संस्कार घडत जातात की नाही समाजाचं आपण देणं लागतो. आपण समाजासाठी जर आपल्याकडे शिक्षण आहे, आपल्यात कुवत आहे, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागतं. मग मी तशी मदत करत असते. ओके. आता मला एक प्रश्न आहे की खूप लोकांना अ, म्हणजे खूप लोकांचे असे डाऊट आहेत की ग्राउंड लेवलवरती हं. हे जे पैसे येतात ते एक्झिक्यूट होत नाहीत, त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा ॲब्सोल्युटली राईट. मध्ये करप्शन असतं. हां, खूप ₹100 काय-काय आले असतं. तर हो. ₹20 त्यांना मिळतात. हां, पण आता कसं आहे ना, डिजिटल इंडिया आपण एक-एक पाऊल पुढे टाकतोय. ह्या सेल्फ हेल्प ग्रुपसाठी ज्या योजना आहेत, त्याच्यात कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून मी सांगत होते की अर्चना पवारनी स्वतःचं ड्रायव्हिंग स्कूल काढलं. नंतर आपली छोटी सिंग, तिचं तर इतकी गरिबी होती, पण तिने स्वतः इथे आपल्या शिवणकाम शिकून स्वतःचं दुकान काढलं आणि कॅनरा बँकेकडनं मुद्रा लोन घेऊन तिने स्वतःचं म्हणजे त्याच्याबरोबर फॉल बिडिंग असं एक मोठं स्वतःच्या तिला बिझनेस म्हणजे आधी घरातनं करत होती. आता एक स्पेशल गाळा भाड्याने घेऊन तिने स्वतःचा धंदा वाढवला आहे आणि तिच्याबरोबर तिने आणखीन 8 महिलांना कामावर ठेवलं आहे. म्हणजे आज सगळ्यांना वाटतं की या स्कीम्स म्हणजे एक फेक आहे. त्याचा काही उपयोग होत नाही. पण आज माझ्याकडे सक्सेस स्टोरीज आहेत, की ह्या महिला एक तर कसं आहे, ह्या आता डिजिटल इंडियामध्ये हे सगळे योजनांचे पैसे आहेत ना, ते डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. म्हणजे ते मला मिळणार नाहीत, माझ्या इथल्या आमदाराला, खासदाराला कोणाला काही मिळणार नाही. हे त्या महिला बचत गटाच्या खात्यात जातात. म्हणजे महानगरपालिकेने निघणार त्यांच्या बँकेतनं डायरेक्ट ह्या महिलांच्या बँकेत येतात. मग एकदा बँकेत पैसा गेला, की आपण सायनिंग अथॉरिटी त्या असतात. त्यामुळे आपण कुठेही त्याला हात लावू शकत नाही किंवा म्हणजे पूर्वी बोललं जायचं, की 10,000 मिळणार असेल तर त्या लाभार्थ्यापर्यंत फक्त 2,000च मिळतात, 8,000 मधले लोकं खातात. आता इथे मधले लोकच नाही. ट्रान्झॅक्शनच डायरेक्ट बँक टू बँक. त्यामुळे खूप सेफ ओह! झालं आहे, सिक्युअर झालं आहे, की जे पूर्वीचं आपलं नाव खराब होतं ना, हो. तसं नाही आहे. लाभार्थ्यांना तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन विचारू शकता. पूर्ण पैसा त्यांच्या खात्यात मिळतो आणि त्यांच्या अकाउंटला आल्यामुळे आता तुम्हाला मला माहितीच आहे, की दुसऱ्याच्या अकाउंटमधनं आपण पैसे काढून घेऊ शकत नाही. हो. हा सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज आहे सध्याच्या काळातला. मग आता सध्या कुठल्या-कुठल्या योजना आहेत आणि कोणासाठी? हां. आता विधवा पेन्शन योजना मी बोलले, की जर अगदी लवकर वयात नवरा गेला, तर तिच्या पत्नीला आणि मुलांना शासनातर्फे पैसे दिले जातात. अनुदान दिलं जातं, पेन्शन दिली जाते. नंतर आपल्याकडे उद्योग आधार हे काढलं, की महिलांना रोजगार करायला एक ते लायसन्स असतं. म्हणजे रस्त्यावर तुम्हाला स्टॉल लावायचे आहेत किंवा पोळी भाजी केंद्र उघडायचं आहे, काही करायचं. तर मग ते पेपरवर्क करावं लागतं. बँकेची मुद्रा लोन योजना आहे. ती मुद्रा लोन योजनेमध्ये ना गॅरेंटर लागत नाही. रिटर्न फाईल केलेले लागत नाही. आता मार्च एप्रिल महिन्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या तर्फे आम्ही मालवणी ह्या परिसरात मालाडला एक अतिशय गरीब त लोकांची वस्ती आहे. तिथे आम्ही 1100 सेव्हिंग अकाउंट उघडली फक्त महिलांची. की कसं आहे की एकदा महिलेने बँकेत स्वतःचं खातं उघडलं की ती 4 पैसे स्वतःचे त्याच्यात साठवू शकते आणि ही झिरो बॅलन्स अकाउंट आहेत. मग झिरो बॅलन्स अकाउंट असताना कसं त्यांना प्रेशर नव्हता अकाउंट ओपन करताना आणि 1100 अकाउंट एका एका महिन्यात ओपन करणं हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि आता त्या महिलांना कॉन्फिडन्स आला आहे की हां बाबा आपलं बचत खातं आहे, मग आपण त्यात पैसे टाकावेत. मग अशा योजना तिथपर्यंत पोचवणं. मग आता त्यांना छोटे मोठे उद्योग करायचे आहेत तर युनियन बँक ऑफ इंडिया त्यांना अतिशय कमी दरात लोन पण देते आहे. मग लोन घेताना आपण जर बँकेकडे लोन गेलो तर आपल्याला 3 वर्षाचे रिटर्न फाईल मागतात, गॅरेंटर लागतात. पण हे सरकारी बँका आहेत. आता मुद्रा लोन ही अशी योजना आहे ना, की त्याच्यात गॅरेंटर नको, काही नको. तुम्ही फक्त तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड द्यायचं आणि तुमचं कोटेशन द्यायचं, की मला आता सुरतहून साड्या आणायच्या. तुम्हाला 1.5 ते 1,90,000 पर्यंत लोन मिळतं महिलांना आणि ते पण त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट फक्त 10% आहे.
म्हणजे पर्सनल लोन घ्यायला गेलं तर 15 आणि 16% बँका घेतात. पण हे मुद्रा लोन जे महिलांना दिलं जातं ते फक्त 10%नी. म्हणजे महिन्याचा हप्ता तर 850-900च येतो. तर हे असे अशा भरपूर योजना आहेत की जेणेकरून महिलांना त्याचा लाभ मिळतो. आता समजा कोण कुठल्या गावात असेल किंवा हं, तुमच्या एरियाच्या बाहेर असेल हां, किंवा अशा ठिकाणी असेल जिथे ॲक्सेस नाही आहे हं, त्या लोकांना मदतची गरज असेल तर हं. त्या लोकांनी तुम्हाला कसं अप्रोच करता किंवा तुमच्यासारखे आणखीन कोण आहेत का सेल्फ हेल्प मी ग्रुप प्रवास इंडियामध्ये? भरपूर करते. म्हणजे जिथे बोलवलं तिथे मी जाते. आणि तसं म्हटलं तर ना ग्रामीण भागात महिला बचत गटाची योजना शहरी भागांपेक्षा जास्त चालते. आणि तिथे आशा सेविका असतात आणि ह्या आशा सेविका प्रशिक्षित असतात. इथे कसं तुम्हाला रुचीमध्ये एकटी दिसते. पण तिथे ग्रामीण भागात ग्रामपंचायतीतर्फेच आशा सेविकांना प्रशिक्षण दिलं जातं आणि ह्या योजना राबवल्या जातात. तिथे थोडंसं हे पद्धत वेगळी असते, की तिथे छोटी-छोटी कोंबडीची पिल्लं देतात. म्हणजे आता तुम्ही शेती असेल, तर ओ. शेतीचं फक्त तुम्ही एकच शेतीचं पीक घेणार वर्षातनं, हं. पण त्याच्याबरोबर तुम्हाला छोटी पिल्लं दिली, की त्या पिल्लं मोठी वाढवायची. मग त्यांची अंडी विकायची किंवा कोंबड्या विकायच्या. म्हणजे हा जोडधंदा होतो. बकऱ्या दिल्या जातात, शेळ्या दिल्या जातात. तुम्हाला माहिती आहे शेळ्यांचे कळप शेतीत बसवले, की त्यांची तो लेंडी असते, हं. त्याचं खत होतं. मग ती महिला असं ते करून आपल्या संसाराला जोडधंदा देऊ शकते, बरोबर? वॉव! मजा म्हणजे तर ना त्या कोंबड्या दिल्यानंतर त्या कोंबड्यांचे आजार कसे होतात, मग त्यांना इंजेक्शन कसं द्यायचं, त्यांची चोच पकडून औषधं कशी घालायचं, हे पण प्रशिक्षण वर्ग ग्रामीण भागात आणि महिला हे करतात. आणि उत्साहाने करतात. मग मोगऱ्याची फुलं लावायला शिकवतात. आता बघा आपल्याकडे मार्च, एप्रिल, मेमध्ये लग्नसराई भरपूर असते. मग ग्रामीण भागात आम्ही जास्त त्यांना प्रवृत्त करतो, की मोगऱ्याचे पीक घ्या. भरपूर पैसा मिळतो. म्हणजे वर्षात 4 महिन्यात मिळालेला पैसा त्यांना वर्षभरासाठी उपयोगी पडतो. मग असं स्वरूप बदलतं फक्त, पण कामं होतात. आता आपण स्किल इंडिया म्हणजे कौशल्य विकासमध्ये हे सांगतो छोटी सिंगला शहरात मुद्रा लोनचा उपयोग झाला. हिने ड्रायव्हिंगचं स्कूल काढलं, कॅटरिंगचा बिझनेस असतो. मग आपल्या शहरी भागांमध्ये पण मुद्रा लोन घेऊन कॅटरिंगचा छोट्या-छोट्या महिला असतात, त्यांचं हाताला चव चांगली असते. मग त्यांना जर मोठ्या-मोठ्या ऑर्डर घ्यायच्या झाल्या, तर त्यांच्याकडे मोठी भांडी नसतात. दरवेळेला भाड्याने आणणं ते परवडत नाही. मग हे जी प्रक्रिया आहे ना, ह्या शासकीय योजना त्यांना जोडून दिल्या ना, आपल्याला थोडंसं उभं राहावं लागतं, थोडी मदत करावी लागते, त्यांना हिंमत द्यावी लागते. ते आपोआप पुढे येतात. हे तुमचं सेल्फ हेल्प ग्रुप हां. फक्त महिलांसाठी आहे? पुरुषांचे पण बचत गट आहेत. पण मी जे काम सुरुवात केली किंवा अजूनही करते, हे महिलांसाठीच करते आणि त्यात बाकी सगळं कुटुंबाचं हे वेलफेअर आपण बघतोच, की त्यांना प्रशिक्षण असतं ना, आता CSR ॲक्टिव्हिटीज असतात. आता मारुती सुझुकीने आमच्याबरोबर टाय अप करून ह्या बचत गटातल्या महिलांची मुलं आणि मुली कसं ते कमी शिकलेले असतात. मग त्यांना बाहेर नोकरी इतकी इझिली मिळत नाही. मग त्यांनी कसं केलं, आपल्याला सेंटर आहे तिथे त्यांनी नोंदणी केली ह्या बचत गटातल्या मुलांची. त्यांना ₹12,000 स्टायपेंड दिला. त्यांना 6 महिने प्रशिक्षण दिलं सेल्सचं मारुती कारच्या. त्यांना त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स काढून दिलं आणि त्यांना 15,000 ची नोकरीसुद्धा मारुतीच्या शोरूमला दिली. मग हे कसं आहे, की मी फक्त महिलांचं करते असं नाही म्हणता येणार. त्याच्यात महिलांची त्या बचत गटातल्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या बायकांची मुलं आली, मुली आल्या आणि एक फॅमिलीचं अपलिफ्टमेंट झालं. त्यामुळे महिलांचं काम करते, डेफिनेटली करते. महिलांवर जास्त कॉन्सन्ट्रेट करते. पण कसं आहे, घरातली ती जर सक्षम झाली ना, तर अख्खं घर सावरलं जातं. आज तिच्यामध्ये भरपूर ताकद आहे. ती शक्ती आहे, ती दुर्गा आहे. आहे की नाही? हो. त्यामुळे तिला एकटीला घेतलं ना, की ती मुलाला पण घेते, मुलीला पण घेते, सगळ्यांनाच पुढे आणते. आता युनियन बँकेची 1100 अकाउंट ओपन केली. त्यांनी आपल्याला 10 कॉम्प्युटर डोनेट केले. मग आता आम्ही काय करतो, की अशी जी मुलं आहेत, की 8वी नंतर शाळा सोडली आहे, 10वीत नापास झाली. आता मुली बऱ्याच शिकतात. मुलं जरा फेल झाली ना, की ते
म्हणजे ते कॉलेज बिलेज करायला मागत नाहीत किंवा ते परत पण प्रयत्न करत नाहीत. मग अशा मुलांना आम्ही पकडतो, घेऊन येतो आणि त्यांना कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देतो. त्यांच्याकडे डोकं असतं, फक्त त्यांना गणित जमत नसतं, सायन्स जमत नसतं म्हणून फेल होतात. पण मग त्यांना असं ट्रेन करून आपले संपर्कातले भरपूर लोक आहेत, मग ते त्यांना नोकऱ्या देतात. म्हणजे कसं आहे की एकदा 8वी फेल झाला म्हणून त्याच्यावर नापासचा शिक्का लावण्यापेक्षा आपण थोडे प्रयत्न केले की त्याला नीट सिस्टीमनी प्रशिक्षण दिलं. मग काही काही मुलं खूप हुशार असतात, कॉम्प्युटरमध्ये त्यांचं डोकं चांगलं चालतं. मग त्यांना हायर एज्युकेशन देतो, आधी बेसिक नॉलेज देतो, मग त्याच्यात कळतं आपल्याला की नाही ह्या मुलामध्ये स्पार्क आहे. मग त्याच्यावर कॉम्प्युटरचं ॲडव्हान्स प्रशिक्षण देतो आणि अशा तऱ्हेने अख्ख्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या त्या कुटुंबाचं वेलफेअर आपण बघतो. वाव. तर तुम्ही हे म्हणालात की हे तुमचं सेल्फ हेल्प ग्रुप गावागावांमध्ये पण आहे. हो आहे. मग तिथे तुमच्यासारखे भरपूर असं इन्चार्ज असतात जे काम हां, मग त्यांना करतात. आशा सेविका म्हणतात, त्या भरपूर काम करतात. अच्छा. हां. आपल्या आपल्या मुंबईमध्ये पण तशा भरपूर आहेत अंगणवाडी का? सेविका आहेत, त्या पण भरपूर काम करतात. पण स्पेशली बचत गट करण्यासाठी अशी कुणाची अपॉइंटमेंट नाही आहे मुंबईत. अच्छा. हां, पण महानगर BMCच्या तर्फे महिला आणि बालकल्याण विभागातर्फे एक हे डिपार्टमेंट आहे. ते त्या परिसरातले म्हणजे प्रत्येक वॉर्ड वाईज असतं ते हं. आणि तसे ते काम केलं जातं. मग आता सध्या तुम्ही काय करता? सध्या अल्पसंख्याक लोकं आहेत, की ते आपल्याला त्रास देतात. मुलींना त्रास होतो, लव्ह जिहादच्या केसेस होतात. मग त्याच्या विरोधात आपण जनजागृती करणं गरजेचं असतं. फॅमिलीला, कुटुंबांना, आईला समजवणं गरजेचं असतं, की मोबाईलमध्ये पण आजकाल मोबाईलमधनं पण भरपूर मुलींना फसवलं जातं. तो समोर दाखवणारा, त्यांच्याशी बोलणारा वेगळाच असतो किंवा त्यांना फसवल्या जातात. त्या मुलींची लग्न करतात, त्यांना एक मूल जन्माला घालायला लावतात आणि मग हाणामारी सुरू होते. आपण तर आता बघतोच आहोत सगळ्या केसेस. लव्ह जिहादच्या केसेस बघतो आहेत. मग त्याच्याबद्दल जनजागृती करण्याचं काम प्रामुख्याने करते. आणि सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे मी जिथे राहते, बोरिवलीमध्ये राहते, एकदम महावीर नगरसारखा जैन लोकांचा परिसर आहे. आजूबाजूला सगळी जैन वस्ती आहे, पण आमच्या इमारतीच्या बाजूला पब्लिक टॉयलेट तोडून त्याच्यावर मदरसा बांधला गेला. मदरसामध्ये मुलं शिकत होती, लहान लहान मुलं जात होती, पण ते आता काही काळानंतर त्याची मशिदीत रूपांतर झालं. तिथे असंख्य लोक बाहेरून नमाज पढायला येतात, तिथनं अजान दिली जाते. आता मी त्याच्या विरोधात लढा उभारला आहे, मी कोर्टात केस केली आहे, लढते आहे. कारण इल्लीगल कन्स्ट्रक्शन, इल्लीगल कुठल्याही गोष्टी होणं योग्य नाही. आणि अनधिकृत बांधकामं, अनधिकृत मदरसा असो, काही असो, त्याच्या विरोधात स्ट्रॉंगली लढते आहे सध्या. पण हे तर तुमच्यासाठी खूप रिस्की असेल ना? आपल्या देशासाठी गरजेचं आहे ना. रिस्क तर सगळेच घेतात. आपले सैनिक बॉर्डरवर उभे असतात. ते कधी जीवाची पर्वा करतात. त्यांची तर कुटुंबाच्या कुटुंब घरी असतात. वर्षानुवर्ष ते बॉर्डरला लढतात आणि आपण काय करतो आहे? आपल्या शेजारी काय होतं आहे? मग हे अंतर्गत जे सुव्यवस्था ढासळते आहे. मुस्लिम लोकांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जिथे हिंदू राहतात, अननेसेसरी इल्लीगल मशिदी, मदरसे उभे राहत आहेत. जिथे वास्तवात SV रोडला तर भली मोठी मशीद असताना तिथून 100 मीटरच्या अंतरावर दुसरी मशीद उभी राहते आणि ती त्याच्याकडे कागदपत्र नाहीत, काही नाही, काही नाही. मग तिथे मुसलमान लोकांची वस्ती वाढते. मग ते बाईक घेऊन एरियामध्ये फिरत राहतात, जोरजोरात झूम 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 बाईक चालवतात. मग मुलींवर स्टाईल मारायला जातात आणि मग एखाद्या मुलीचे 35 तुकडे होऊन पडले की मग तेव्हा जागा होण्याच्या ऐवजी जर जी अनधिकृत गोष्ट आहे त्याच्यासाठी मी कायदेशीर लढा देते. हां तुम्ही सिनेट हा शब्द वापरला. ह्याचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे? हां सिनेट म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये की आपली अख्खे मुंबईमध्ये जेवढी कॉलेजेस आहेत त्यांचे कुलगुरू असतात आणि मग ही सगळ्या मुंबईतली व्यवस्था चालवण्यासाठी तिथे कुठला पोर्शन घेतला जावा, तिथे कुठले संस्कार, कुठल्या विषयांनी मुलांना संस्कार घडवले जावेत ह्याच्यासाठी एक कमिटी असते. तर त्याच्यात बरेच लोक सहभागी असतात. पण आपले राज्यपाल आहेत ते असे समाजातले प्रतिष्ठित लोक असतात, त्यांना किंवा एखाद्या क्षेत्रात ॲक्टिव्ह असतात त्यांना अपॉइंट करतात
आता तशी माझी सिनेटवर 10 लोकांमध्ये माझी निवड झालेली आहे. तर ह्या निवड झाल्यानंतर आता या कॉलेजेसमध्ये कसं अभ्यासक्रम राबवला जावा, म्हणजे फक्त अभ्यासक्रम नाही, परीक्षा होणार, ते रेग्युलर त्यांचं होणारच. पण एक विचारधारा असते, आपल्या भारत देशाची विचारधारा, आपल्या परंपरा, आपली संस्कृती काय होती. आपल्याला असं दिसून येतं की आपली संस्कृती आपण विसरून गेलो आहे. म्हणजे आपण सोन्याची चिडिया म्हणायचे की भारतातनं सोन्याचा धूर निघायचा. इंग्रज का आले? इंग्रजांनी आपल्याला भरपूर लुटलं, पण लुटायला आपल्याकडे होतं ना. आपल्याकडचं रेशीम अंगठीतनं पण जायचं, आपल्याकडची साडी छोट्या अंगठीतनं पण जायचं, म्हणजे इतकं तल्लम रेशीम आपल्याकडे तयार व्हायचं. मग ह्या सगळ्या कला इंग्रजांनी 300 वर्षापूर्वी आपल्या त्या संपवून टाकल्या. एक शिवाजी महाराज होते, ते लढले, प्राणपणाने लढले, आपलं हिंदुत्व जागं ठेवलं त्यांनी. पण इंग्रजांनी काय केलं, आपला अभ्यास, आपलं नॉलेज, आपलं सगळं त्यांनी एकतर लुटून पण नेलं आणि त्यांची विचारधारा त्यांनी इथे राबवली. म्हणजे 300 वर्षापूर्वी आपल्याकडे काही नव्हतंच असं आपल्याला वाटतं, पण आपला अभ्यास, आपला शून्याचा शोध, आपली गणना, आपली कालगणना, ह्याचा विचार कुठेच आपल्या अभ्यासक्रमामध्ये येत नाही. तुमच्या माझ्या जनरेशनला काही माहितीच नाही. मग हे सगळं आपल्या अभ्यासक्रमात आणायचं. बरं, आता महिला आहेत, तर काय बदललं आहे, लव्ह जिहादच्या केसेस जागोजागी होत आहेत. मग आपण काहीतरी करून मुलींना प्रशिक्षण द्यायचं, त्यांना प्रशिक्षित करून त्यांचं सामर्थ्य वाढवायचं. की मैत्रिणी प्रेमात पडतात, मग अशा वेळेला त्यांना जागरूकता द्यायची की हां, ती जर चुकत असशील तर तू अलर्ट राहा, उद्या तिचा अंत वाईट आहे, पण तू जर अलर्ट राहिलीस, तू थोडीशी सावध राहिलीस, आजूबाजूला जागा केलंस, तर त्या मुलीचं भलं होतं. मग हे सगळी रचना करण्यासाठी हे जे समाजातले काही लोक आहेत, ते आम्ही प्रयत्न करणार. पुढे जाऊन त्यांना प्रशिक्षण देणार, स्वसंरक्षणाचं येतं, पोलिसांना कनेक्ट करायचं, सायबर क्राईम कसे होतात, हे पोलिसांचं एक लेक्चर कॉलेजमध्ये ठेवायचं. म्हणजे जर ह्या अशा मोबाईलच्यामुळे जर मुली जाळ्यात फसत असतील, कुठे अडकत असतील, तर त्याला प्रतिबंध होणार. ह्या पद्धतीने काम करण्याचं अशा वेगवेगळे आयाम आहेत की तिथनं आपण जनजागृती करू शकतो. आपल्या ऑडियन्ससाठी तुमचं काही ॲडवाईस? ॲडवाईस काय, कधीही तुम्हाला कोणालाही काही इच्छा असेल किंवा जोडायची, कारण समाजासाठी कार्यकर्त्यांची खूप गरजच असते आणि आपणही समाजाचं काही देणं लागतो. तर कोणालाही काही मदत करायची इच्छा असेल किंवा काम करायची वेळ असेल, तर थोडं का होईना, 2 तास का होईना समाजासाठी काढावं. माझा नंबर तर तुम्ही देऊच शकाल आणि संपर्क करा. आपल्याला आपल्या देशासाठी त्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी एका पातळीवर येणं गरजेचं आहे, म्हणजे समानता येईल आणि त्यामुळे एक आपला देश फार पुढे नेणं आपल्याला गरजेचं आहे. आपले पंतप्रधान तर आपल्याला भरपूर मदत करतातच आहेत. आपलं सहकार्य, आपला सहभाग ह्याची आवश्यकता आहे. तर तरुण पिढीने पुढे यावं, 1 तास तरी समाजासाठी वेळ द्यावा, एवढंच म्हणणं आहे. समजा कोणाला या फील्डमध्ये, ह्याच्यामध्ये व्हॉलंटियर बनायचं असेल, तर त्या लोकांचं क्वालिफिकेशन काय, त्यांनी कसं यायचं? असं काही नाही बाळा, आता माझ्याकडे तर 8वी नापास आहे किंवा 4थी पण शिकलेली नाही आहे, पण ती आता बँकेत जाते, ती 10 बायकांचा बचत गट करते, ती फाईल बनवते, BMCला जाऊन साहेबांशी बोलते. शिक्षण मॅटर करत नाही. हां, लिहिता वाचता येतं, हे गरजेचं असतं. बाकी जर तुमच्या मनात इच्छा असेल आणि समोरची तुम्हाला बोलण्याची पद्धत चांगली असेल, तर आपण काही, स्काय इज द लिमिट फॉर अस. ते तर आहेच. तुमच्याशी गप्पा मारून खूप खूप बरं वाटलं. थँक्यू, धन्यवाद. तुमचा पण आमच्या पॉडकास्टमध्ये पार्टिसिपेट करायसाठी व्हेरी बिग थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आम्ही दर आठवड्याला एका नवीन एक्सपर्टबरोबर गप्पा मारणार आहोत, त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचं सजेशन आणि फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. स्पेशल थँक्स टू ओशो डेव्हलपर्स, ज्यांचं बोरिवली वेस्टला बोरिवली 1 म्हणून एक प्रोजेक्ट सुरू आहे. त्या प्रोजेक्टच्या विसिनिटीमध्ये हा एपिसोड शूट करण्यासाठी त्यांनी आम्हाला जागा दिली.
तर भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन गेस्टबरोबर. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.